विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हेच प्रश्न येणार. मी जे देतोय ना, यातलेच प्रश्न येणार आहेत लक्षात घ्या. वेगळं काय करायची गरज नाहीये. टॉपिक खूप मोठा आहे. पण मी तुम्हाला डायरेक्शन देतो. हेच प्रश्न करायचे. सोल्युशन म्हणलं की डेफिनेशनच पहिल्यांदा करायच्या लक्षात घ्या. का? ते येतात प्रश्न. पी-वाय-क्यूज बघा तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये सोल्युशन टॉपिक मधली डेफिनेशन दिसेल. पण हे मला अनुभवातून माहित आहे ना. आता मी तुम्हाला सांगतो गेल्या आठवड्यात हजारो नवीन मुलं, ओके 2 ते 3,000 जास्त हजारो पण म्हणायला नको. निदान 3,000 मुलं तर आपल्या YouTube चॅनलला जॉइन झालेली आहेत. पण 12वी देणारी मुलं किती आहेत? लाखो आहेत. एवढ्या मुलांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, त्यात तुमचं नुकसान नाहीये, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. काही मुलं कमेंट करतात, की "सर तुम्ही आमची कॉम्पिटिशन वाढवताय हे." तुम्ही आपल्या चॅनलच्या व्हिडिओला आवडला ना, लाइक करा. जमलं तर कमेंट नक्की करा. व्हिडिओला शेअर करा. म्हणजे YouTubeचं अल्गोरिदम ऑटोमॅटिकली हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करेल. चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये, पण एक रिक्वेस्ट केली, की अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. 80% मुलांनी 80% मुलं म्हणजे जे 100% व्ह्यूज आहेत, त्यातले 80% असे आहेत, की ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये. प्लीज सबस्क्राईब करा. ओके. चला डेफिनेशन कोणत्या करायच्या मी तुम्हाला सांगतो. ऑस्मॉसिस. खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट, आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक, हायपरटोनिक. एका पेपरमध्ये हे 3 डेफिनेशन 3 मार्काला विचारलेत. लॉटरी म्हणूया आपण. बरं अजून काय? सेमी परमेबल मेम्ब्रेन, ऑस्मॉटिक प्रेशर आलेला आहे परीक्षेमध्ये. बॉइलिंग पॉइंट जरा समजून घ्या. जुन्या सिलेबसमध्ये एकदा विचारला होता प्रश्न बरं का. बॉइलिंग पॉइंट इस द टेम्परेचर ॲट व्हिच वेपर प्रेशर बिकम्स टू एटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. सोल्युबिलिटी, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कुठल्या आहेत? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, त्याच्यानंतर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर. ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. काय डेफिनेशन आहे माहिती आहे का त्याची? प्रॉपर्टीज ऑफ अ डायल्यूट सोल्युशन which depends on number of solute particle. डिपेंड कशावर आहे? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल आणि डज नॉट डिपेंड ऑन इट्स नेचर. तुम्ही कुठलं सोल्यूट ऍड करताय याच्यावर ते डिपेंड नाहीये. तुम्ही किती सोल्यूट ऍड करताय त्याच्यावर ते डिपेंड आहे. बरं का बाळांनो? आलं ध्यानात? आलं का ध्यानात? मी तुम्हाला सांगतो. चला तुम्ही नेहमीप्रमाणे स्क्रीनशॉट काढून घेणार आहे मला माहिती आहे. स्क्रीनशॉट काढला पण नसेल. पण मी तुम्हाला सांगतो, की मी या टॉपिक मधलं एकच न्यूमेरिकल तुम्हाला देणार आहे सॉल्व्ह करून. फिशचं तुमच्या एक्सरसाइज मधलं आहे. इथं मी तुम्हाला ना नक्की युनिट वरून क्वांटिटी कशी ओळखायची, काय कन्व्हर्जन करायचं हे शिकवणार आहे. पण थोड्या वेळानं बरं का. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. ओके. बरं चला. टॉपिक मधला डेफिनिशनचा पॉइंट क्लिअर करायला किती असा वेळ लागणार आहे तुम्हाला? किती डेफिनिशन्स आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असतील. पण प्लीज माझी एखादी डेफिनेशन जर राहिली असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये प्लीज ॲड करा. शक्यतो नाही राहिली तरी पण ओके. तुमचं सहकार्य पाहिजे. आता डेरिव्हेशन्स. अल्फा इक्वल्स टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि वॅन्ट ऑफ फॅक्टर. ओके. मग वॅन्ट ऑफ फॅक्टरची डेफिनेशन आहे बरं का ही आय म्हणजे. ओके. त्याच्यानंतर हे जे प्रश्न आहेत ना इथून इथपर्यंत तुम्हाला विचारतील डिराइव्ह रिलेशन बिटवीन मोलार मास आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, मोलार मास डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, मोलार मास रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, मोलार मास ऑस्मॉटिक प्रेशर हे विचारतील. बरं तसं नाहीये रे. हे गिव्हन मास अपॉन मोलार मास. न्यूमेरिकल आठवा. न्यूमेरिकल आठवा लक्षात घ्या बरं का. घेणार आहे मी आता ते. तिथं हे लागणार आहे मला. गिव्हन मासला जर मी मोलार मासनं डिव्हाईड केलं, तर मला नंबर ऑफ मोल्स मिळतील. नंबर ऑफ काय मिळतील? मोल्स. हे लक्षात घ्या बरं का. बरं, आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी असं लिहितो पाय इक्वल्स टू हे नंबर ऑफ मोल्स आहेत. किंवा एक स्टेप एक्स्ट्रा करूया का रे आपण? थांबा 1 मिनिट हां. असं लिहूया. पाय व्ही इक्वल्स टू एन-आर-टी. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स. आता पुढचं सांगतो. पाय इक्वल्स टू एन अपॉन व्ही आर-टी. एन अपॉन व्ही आर-टी हेही त्याच न्यूमेरिकल मध्ये लागणार आहे. मगाशी मी फिशचा प्रॉब्लेम घेतला ना, तिथं लागणार आहे. एन अपॉन व्ही म्हणजे मोल्स पर डीएम क्यूब. परच्या ऐवजी असं लिहूया. मोल्स पर डीएम क्यूब हे काय आहे? कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे. मोलॅरिटी आहे. म्हणजे
ऑस्मोटिक प्रेशरच्या डेरिव्हेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी आहे. एमसीक्यू आहे. काढा. पीवायक्यूज बघा दिसतील तुम्हाला. म्हणजे तुम्हाला हे सगळं करत असताना तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात घ्या. हा प्रश्न करताना केबी म्हणजे त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे. डेफिनेशन मध्ये याचं युनिट आहे, याचं युनिट आहे. दोघांची युनिट सेमच आहेत बरं का, लक्षात घ्या. युनिट इम्पॉर्टंट आहेत. चला डेरिव्हेशनचा पार्ट करणार तुम्ही. काढा स्क्रीनशॉट. ओके. आणि मी पुन्हा सांगितलं एखादं राहिला तर प्रश्न तुम्ही नक्की ऍड कराल, शक्यतो राहणार नाहीच आहे. चला आता तिसरा पार्ट जो दिलाय तो कोणता आहे बघा. हेनरीज लॉ, राऊल्ट्स लॉ. हेनरीज लॉ, राऊल्ट्स लॉ, हेनरीज लॉ. ओके. तुम्हाला सांगू का, हेनरीज लॉ एवढा इम्पॉर्टंट आहे ना, इतका इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय, फॉर्म्युलावरून स्टेटमेंट लिहायला शिका. सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस in liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. ते एरिएटेड ड्रिंक्स असतात ना, थम्स अप, पेप्सी, कोका कोला, त्याचं पण उघडल्यानंतर प्रेशर कमी होतं, सोल्युबिलिटी कमी होते, एक्सेस गॅस मग बाहेर पडतो. तुम्हाला माहितीच आहे ते. मग हे एवढेच लॉज आहेत, पण राऊल्ट लॉ मध्ये व्होलटाईल वेगळं आहे, नॉन व्होलटाईल वेगळं आहे. करा. पण हे करत असताना याच्यावरचे न्यूमेरिकल्स आहेत. हे करत असताना या प्रत्येकाचं सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. ऍट एनी कॉस्ट तो केला पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके. चला क्वेश्चन नंबर 4, कंडिशन्स फॉर आयडियल सोल्युशन. हे मी पुढे दाखवले, आणखी लक्षात घ्या. पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल्स राऊट्स लॉ साठी. एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोइंग इज आयडियल सोल्युशन. एमसीक्यू साठी, व्हीएसए साठी क्वेश्चन्स आहेत, केलेच पाहिजेत ना. आता सीईटी मधला प्रश्न फळ्यावर लिहितो. बघा काय प्रश्न आहे, तुम्ही काढा की. तुमच्याकडे ब्रह्मास्त्र असेल, स्कोर बुस्टर असेल, टार्गेट पब्लिकेशन, नवनीत कुठलंही पब्लिकेशन असेल, पीवायक्यू मध्ये तुम्हाला असं दिसेल, सी वॉटर इज एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ सोल्युशन. किती सोपं आहे. सॉलिड इन लिक्विड. आता सी वॉटर मध्ये सॉलिड कोण असतात? सॉल्ट, जे पाण्यात विरघळलेले असतात. मग इथं गंमत सांगू का, बेन्झोइक ऍसिड इन बेन्झिन, हे सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारलेत. अजून काय माहितीये का, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन, कळत नाही मुलांना. एक्झाम्पल आहे लिक्विड इन गॅस, म्हणजे क्लोरोफॉर्म हे लिक्विड आहे, नायट्रोजन हा गॅस आहे. अजून हायड्रोजन इन पॅलाडियम, ते गॅस इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. गडबडतात मुलं, गॅस इन सॉलिड कुठलं? मग हायड्रोजन इन पॅलाडियम हे एक्झाम्पल आहे. मग केवढा इम्पॉर्टंट आहे हा. पहिलाच आहे टेबल तुमच्या पुस्तकातला. कशासाठी करायचंय? हे सगळे प्रश्न थेरॉटिकल रे, म्हणजे बोर्डची प्रिपरेशन आहे की नाही. आणि हे एमसीक्यूज. किती एमसीक्यूज असतात तुम्हाला माहिती आहे ना? टोटल 18 मार्काला आहेत. म्हणजे 10 एमसीक्यूज आहेत आणि 8 व्हीएसए आहे ना, व्हेरी शॉर्ट आन्सर. तिथं मुलांचे मार्क जातायत. हे असले प्रश्न करायचे आहेत. सुद्धा नीट बघा शांतपणे, असं ग्राफ दाखवला नाही त्यांनी Na2CO3, Na2SO4 चा. Na2SO4 यात कुठे दाखवलेला नाहीये. गंमत अशी आहे, त्याचा ग्राफ हा असा खाली येतो बरं का. म्हणजे टेम्परेचर वाढलं की त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. येणार परीक्षेत. सीईटीला पण येणार आणि बोर्डला पण येणार. पण NaBr, NaCl आणि KCl बघा स्लाइटली इन्क्रीज आहे. पण ही बघा लार्जली इन्क्रीज आहे KNO3. अप्रिसिएबल चेंज आहे KNO3, NO3. कष्ट घ्यावे लागणार आहेत ह्या एक्झाम्पल साठी, लक्षात घ्या. आयडियल सोल्युशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघा. नॉन आयडियल सोल्युशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही बघणार आहात. त्याच्यानंतर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. एमसीक्यू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तुम्हाला सांगतो, बॉइलिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाहीये. बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन ही कॉलिंग पॉइंट. बघा, नंबरवर डिपेंड आहे, नेचरवर डिपेंड नाही आहे. ही सुद्धा एमसीक्यू येते. नुसतं डेफिनेशन नाही पाठ करायचं. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डज नॉट डिपेंड ऑन नेचर ऑफ सोल्यूट, डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट. म्हणजे हे चारीच्या चारी प्रॉपर्टीज तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. कुठली प्रॉपर्टी आहे आणि नाही हे सांगता आलं पाहिजे. चला, वॅन्ट ऑफ फॅक्टरची डेफिनेशन. जेव्हा तुम्ही हे सगळे फॉर्म्युले मगाशी बघितले, ओके, हे बघा, तेच फॉर्म्युले आहे. हे कुणासाठी आहे? ह्या ग्लुकोजसाठी फॉर्म्युला आहे. कुणासाठी आहे? युरियासाठी फॉर्म्युला आहे. अजून कुणासाठी आहे? तशाच कंपाऊंडसाठी की जे नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत. ग्लुकोज पाण्यात विरघळल्यावर त्याचे आयन तयार होत नाहीत. ओके. आयन तयार होत नाहीत, म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट. जर मी केबीआर घेतलं तर, HCl घेतलं तर त्याचं H प्लस Cl मायनस, K प्लस Br मायनस असे आयन तयार होतील. मग ते इलेक्ट्रोलाइट आहे. मग तिथं वॅन्ट ऑफ फॅक्टर हा फॅक्टर घ्यावा लागतो. मग त्यावेळेस फक्त तुम्हाला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. पण राइट साइडला आय न मल्टिप्लाय केलंय का बघा. सेम फॉर्म्युला, पण राइटला कशानं मल्टिप्लाय करायचा आहे? आय. ओके. आता लक्षात घ्या.
चला, आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही अगदी वहीन पेन हातात घेतलं तरी काही हरकत नाहीये. पण समजून घ्या मी काय एक्सप्लेन करतोय. 3.8 च्या पुढं मिलीग्रॅम लिहिलंय म्हणजे ते गिव्हन मास आहे. मिलीग्रॅम. पर लिटर म्हणलंय म्हणजे तो व्हॉल्यूम आहे. म्हणजे तो कोण आहे? व्हॉल्यूम. आता मी काय करतोय, या क्वांटिटीला नीट लक्ष द्या. मी या क्वांटिटीला कशात कन्व्हर्ट करायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन किंवा मी त्याला सोल्युबिलिटीमध्ये कन्व्हर्ट करतोय. S1 म्हणणार आहे मी. का? नंतरची सोल्युबिलिटी त्यांनी दिलेली आहे. काय पाहिजे युनिट सोल्युबिलिटीला मला? मोल्स पर डीएम क्यूब. डीएम क्यूब म्हणजेच लिटर. मग माझ्याकडे लिटर आहे, पण मोल कुठे आहेत माझ्याकडं? मग मगाशी मी तुम्हाला बोललो होतो आठवतंय का? की नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी गिव्हन मास अपॉन मोलार मास. मग गिव्हन मास दिलंय 3.8. ऑक्सिजन आहे त्याचं मोलार मास किती? मुलं 16 सांगतात. नाही. ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला O2 आहे आणि ऑक्सिजनचा एटॉमिक मास नंबर 16 असेल. 16 टू चा किती येणार आहे? 32 येणार. पण थांबा. हे मिलीग्रॅमचं ग्रॅम करण्यासाठी 10⁻³ आता मिलीग्रॅमचं ग्रॅम केलं, त्याला मोलार मासनं डिव्हाईड केलं, गिव्हन मास अपॉन मोलार मास म्हणजे मला मोल्स पर लिटर मिळाले की. पण त्यावेळेसचं व्हॉट पार्शियल प्रेशर त्यावेळेस विचारलंय. म्हणजे P1 मला विचारलंय. मग ऑब्व्हियसली P2 त्यांनी दिलं असणार आहे. ते आहे 1 एटमॉस्फेरिक दिसतंय का तुम्हाला बघा? 1 एटमॉस्फेरिक आणि S2 ची व्हॅल्यू सोल्युबिलिटी दिली 2.2 इंटू 10⁻³ मोल्स पर लिटर. आता मला सांगा सोल्युबिलिटी, पार्शियल प्रेशर, मग युनिट आपण वापरणार आहे इथं हेनरीज लॉ. मग आता सिंपल आहे. आता तुमचा तुम्ही अभ्यास केला तरी काय सर सॉरी म्हणजे मला म्हणायचं काय माहितीये का? ॲक्चुअली तुम्हाला हा कळाला असेल. मला तुम्हाला मग ॲज अ होमवर्क दिलं. तुमचं तुम्ही सॉल्व्ह केलं तर काही हरकत नाही असं मला सांगायचं होतं. मग S1 ची व्हॅल्यू किती आहे? 3.8 इंटू 10⁻³ डिव्हाइड बाय 32. S2 ची व्हॅल्यू आहे 2.2 इंटू 10⁻³ P1 मला फाइंड आउट करायचंय. P2 1 एटमॉस्फेरिक आहेत. प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला लक्षात घ्या. मग आता काय होणार? -3 ला -3 काय होणार आहेत? कॅन्सल होणार आहेत लक्षात घ्या. यानं याला मल्टिप्लाय करा आणि 3.8 ला यानं डिव्हाईड करा. तुम्हाला आन्सर मिळून जाईल. मग अशा रीतीनं दुसरा टॉपिक पण झाला आपला. बघता-बघता तुम्हाला मी सगळे टॉपिक देणार आहे बरं का. तुमचा फक्त छान रिस्पॉन्स येऊ दे. आता दुसऱ्या लेक्चरला बहुतेक ह्या गोष्टी मी अगोदर बोलणार आहे बरं का. तुमचा रिस्पॉन्स येऊ देत. ओके. तुम्ही अभ्यास करता हे कॉमेंटमध्ये मला कळू देत. लगेच कॉमेंट असं पण करा, की "सर झालं, आम्ही हे केलंय. तिसरा टॉपिक लवकर प्रोव्हाईड करा." लगेचच्या लगेच प्रोव्हाईड करेन. बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. पण तुमच्याकडून पण एक कॉमेंट आलं पाहिजे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. ऑल द बेस्ट.